आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 6.2 प्रॅक्टिस सेटची स्टडी करायची आहे, ज्याच्यामध्ये रेडियस आपल्याला 10 cm दिलेली आहे. देर आर 2 कॉर्ड्स ऑफ लेंथ 16 cm. 2 कॉर्ड्स आहेत म्हणून सांगितले, दोघांची लेंथ 16 cm आहे म्हणले, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत की दोन्ही कॉर्ड्स हे कॉन्ग्रंट आहेत. व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ कॉर्ड्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कलपासून त्या कॉर्ड्सचं डिस्टन्स किती आहे सांगितलेलं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण एक सर्कल काढू. याच्यामध्ये 2 कॉर्ड्स काढू आणि दोन्ही कॉर्ड्स हे इक्वल लेंथचे अशा याच्यानं काढू. समजा मी एक इथं काढली आणि दुसरी ह्या साईडला काढली. एकाचं नाव AB, दुसऱ्याचं नाव CD दिलं आहे. AB पण 16 आहे, CD पण 16 आहे. सेंटरला P नाव देते. डिस्टन्स सांगितले हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, इथं PM आणि ह्या साईडला काढलेलं असेल PN. रेडियस आपल्याला दिलेली आहे ती 10, तर मी रेडियस इकडच्या साईडनं काढून टाकू. कोणती पण एक रेडियस काढा, इकडची रेडियस नाही काढली तरी जर ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कॉर्डची लेंथ दिलेली आहे पण फिगर आपण काढलेली असल्यामुळे गिवन घेऊ आपण. गिवन काय असेल तर P इज द सेंटर ऑफ सर्कल, कॉर्ड AB is congruent to chord CD, किंवा मग लेंथ ऑफ कॉर्ड AB इक्वल टू लेंथ ऑफ कॉर्ड इक्वल CD इक्वल टू 16 cm, राईट आहे. अँड रेडियस RPB इज इक्वल टू 10 cm. अँड डिस्टन्स आपल्याला काढायचं इथले टू प्रूव्हमध्ये असेल PM इक्वल टू PN इक्वल टू क्वेश्चन मार्क. गिवन आहे P इज द, माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे, इज द सेंटर ऑफ सर्कल AB इक्वल टू CD इक्वल टू 16. रेडियस आपल्याला 10 दिलेली आहे, R म्हणा किंवा मग आपण PD काढलेले, तर PD इक्वल टू 10 cm. फाइंड करायचे आपल्याला टू प्रूव्ह. डिस्टन्स काढायचे. डिस्टन्स कोणतं आहे? PM इक्वल टू क्वेश्चन मार्क, PN इक्वल टू क्वेश्चन मार्क. प्रूफ. जर समजा मी ह्या ट्रायंगलमध्ये जायचं ठरवलं तर रेडियस मला 10 माहिती आहे, हा 90 डिग्रीचा अँगल माहिती आहे, पण आणखीन एक व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे जी आपल्याला माहीत नाही. ND आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि ND कॅल्क्युलेट करण्यासाठी स्टार्टिंग लिहावं लागेल आपल्याला PN इज परपेंडिक्युलर टू CD. आणि 6.1चा फर्स्ट जो थेरम होता, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, ह्या प्रॉपर्टीचा आपल्याला यूज करावा लागेल. perpendicular drawn from center of circle to its chord bisect the chord. आणि बायसेक्ट द कॉर्ड म्हणजेच अर्थात ND, आणि ND किती असेल? ND इक्वल टू CD अपॉन 2 इज इक्वल टू 16 अपॉन 2 इज इक्वल टू 8. एकदा जर मला इथं ND मिळालेलं असेल तर आता पायथागोरसमध्ये आपल्याला बेस माहिती आहे 8 आहे, हायपोटेनियस माहिती आहे 10 आहे, तर PN आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. इन राईट अँगल ट्रायंगल सेंटरला नाव कोणतं घ्यायचं आहे? PND. मी N वर ठेवलं तर हायपोटेनियस कोण असेल? PD. PD स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टू घ्या PN स्क्वेअर प्लस लास्ट टू घ्या ND स्क्वेअर. फिगरमध्ये जाऊन व्हॅल्यू बघा. PD स्क्वेअर किती आहे? 10 स्क्वेअर इज इक्वल टू PN स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 100 इज इक्वल टू PN स्क्वेअर प्लस 64. PN स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या दोघांचं ॲडिशन होत नाही बघा, मग रिव्हर्स डायरेक्शन वाचून PN स्क्वेअर इज इक्वल टू 100. 64 काय होईल? मायनस PN स्क्वेअर इज इक्वल टू 36. अर्थात दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढू. PN इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? 6. पण फक्त PN काढायचं का आपल्याला? नाही, PM पण काढायचं आहे. तर एक थेरम आपण शिकलेला होता, कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर equal distance from the center of circle, and chord
AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. कोण दिलेलं आहे आपल्याला? गिवन मध्ये माहिती आहे. आणि याच्यावरूनच काय स्टेटमेंट तयार होते? कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर equidistant from center of circle. म्हणजे आता कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स तर इथं चाललेलं आहे. म्हणजे इक्विडिस्टंट दाखवायचं आहे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. इक्विडिस्टन्स म्हणजे काय? PM इज इक्वल टू PM. बट PM किती निघालेलं आहे आपलं? कॅल्क्युलेशन केल्यानंतर 6 निघालेलं आहे. देअरफॉर PM इक्वल टू काय आलेलं आहे? 6. असं करून आपल्याला दोन्ही आन्सर मिळालेले आहेत. सेकंड क्वेश्चन बघूत आपण काय दिलेले आहेत. इन अ सर्कल विथ रेडियस 13 cm. एका सर्कलमध्ये रेडियस ही 13 cm ची आहे. 2 इक्वल कॉर्ड्स आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 cm फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आणि दोन कॉर्ड्स ह्या कॉन्ग्रुएंट आहेत पण त्यांचं डिस्टन्स सेंटरपासूनचं 5 cm आहे फ्रॉम द सेंटर. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. तर त्या कॉर्डची लेंथ आपल्याला काढायची. म्हणजे मी सर्कल काढेल त्याच्यामध्ये दोन इक्वल कॉर्ड्स काढेल आणि डिस्टन्स जे आहे ते 5 cm दिलेलं आहे. तर आपण लेंथ ऑफ कॉर्ड कशी फाइंड करायची ते बघू. काय काय करायचं आपल्याला? सर्कलमध्ये दोन इक्वल कॉर्ड्स. सपोज मी एक कॉर्ड अशी काढली, सेकंड कॉर्ड मी अशी काढते. याचं नाव AB, याचं CD. इक्वल कॉर्ड्स आहेत म्हणजे क्वेश्चनमध्येच दिले दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून. सेंटरला नाव P देतो आपण. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे मला थोडक्यात फिगर केल्या वेळेसारखीच वाटते. इथं PM, हे PN आणि एक रेडियस काढू. तिथली रेडियस काढलं तर आपल्याला कम्फर्टेबल जाईल. ज्या क्वेश्चनमध्ये रेडियस आपल्याला 13 cm दिली आहे आणि डिस्टन्स किती दिलेलं आहे? 5 दिलेलं आहे. बरोबर आहे. तर पायथागोरसचा यूज करून हे काढून टाकतील आपल्याला. पण ज्या क्वेश्चनमध्ये आपण स्वतः फिगर काढलेली आहे, नाव आपण दिलेलं, तर गिवन आणि टू प्रूव्ह लिहावं लागेल. गिवन असेल P इज द सेंटर ऑफ सर्कल, कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD, PM इज परपेंडिक्युलर टू AB, PN इज परपेंडिक्युलर टू CD, PM इक्वल टू PN इक्वल टू 5 आणि त्याच्यानंतर असेल PD इक्वल टू 13 cm. PD इज इक्वल टू 13 cm. आणि फाइंड काय करायचं आपल्याला? AB इक्वल टू CD इक्वल टू क्वेश्चन मार्क. गिवन आहे. माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. P इज द सेंटर ऑफ सर्कल, इक्वल कॉर्ड हा क्वेश्चन मध्ये आलेला शब्द आहे त्याच्यामुळे मला कॉर्ड AB इज इक्वल टू कॉर्ड CD. सपोज चुकून तुम्ही तर कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल दिलं तरी काही फरक पडणार नाही आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स हा शब्द आलेला आहे त्याच्यामुळे PM इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB अँड PN इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD. बघा PM परपेंडिक्युलर कुणाला? AB ला. PN इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD. आणखीन काय मिळते आपल्याला? PN इज इक्वल टू, आता त्यांनी फक्त परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणले, मग PN पण असू शकते किंवा PM पण असू शकते. आणि हे दोन्ही पण किती असेल? 5. आणि रेडियस दिलेली आपण एकच रेडियस काढली आणि ती PD इक्वल टू 13 सेंटीमीटर वगैरे काही क्वेश्चनमध्ये दिले का? दिलेलं आहे CM. आणि काय फाइंड करायचे आपल्याला? फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड म्हणले. कॉर्ड दोन आहेत तर कॉर्ड AB इक्वल टू क्वेश्चन मार्क, कॉर्ड CD इक्वल टू क्वेश्चन मार्क. प्रूफ. असं वाटतं मी डायरेक्ट ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये गेले तर मला रेडियस माहिती आहे, हाईट माहिती आहे, तर बेस ND निघून जाईल आणि ND निघाल्यानंतर CD आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि जर CD निघालं तर बट AB इज कॉन्ग्रुएंट टू CD, देअरफॉर बट CD इक्वल टू डॅश डॅश, देअरफॉर AB इक्वल टू डॅश डॅश. आन्सर निघून जाईल आपल्याला. तर पायथागोरसचा डायरेक्ट पायथागोरसचा यूज करून इन राईट अँगल ट्रायंगल
सेंटरला नाव कोणतं आहे एन, पी एन डी. ह्यात कशात ठेवायचं आहे एनवर. काय मिळालं आपल्याला पी डी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टू पी एन स्क्वेअर प्लस लास्ट टू एन डी स्क्वेअर. पी डी किती दिलेलं आहे आपल्याला फिगरमध्ये बघायचं आहे 13 स्क्वेअर. बघा पी डी 13 स्क्वेअर आहे इज इक्वल टू ॲज इट इज 5 स्क्वेअर प्लस एन डी स्क्वेअर. 13 स्क्वेअर इज 169 इज इक्वल टू 25 प्लस एन डी स्क्वेअर. आणि ह्या दोघांचे ॲडिशन होत नाही त्याच्यामुळे वाचन कसं करायचं एन डी स्क्वेअर इज इक्वल टू 169. ॲटोमॅटिक 25 खालच्या स्टेपला काय होईल मायनस एन डी स्क्वेअर इज इक्वल टू 144, एन डी इक्वल टू 12. पण आपल्याला एन डी हवं आहे का नाही, आपल्याला काय पाहिजे सी डी पाहिजे. मग आपण काय लिहिणार एन पी एन इज परपेंडिक्युलर टू क्वाड सी डी. आणि इथून स्टेटमेंट कोणतं तयार होतं आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of circle to its chord, bisect the chord. आता बायसेक्ट द कॉर्ड मधल्या ह्या बायसेक्टचा यूज कशासाठी करायचा आहे सी डी करण्यासाठी. आणि सी डी बघा सी डी आणि एन डी हे कोलिनियर आहेत एकाच श्रेणीमध्ये आहेत. पण सी डी मोठं आहे तर सी डी इक्वल टू काय मिळालं आपल्याला 2 एन डी. म्हणजेच काय मिळालेलं आपल्याला 2 इंटू एन डीची व्हॅल्यू किती आलेली आहे 12 म्हणजे आलं किती 24. बट ए बी इज कॉन्ग्रंट टू काय सी डी. देअरफॉर ए बी इक्वल टू पण काय मिळालं आपल्याला 24 सी एम. हे पण सी एम. राईट आहे. थोडेसे क्वेश्चन तुम्हाला आता सोपे चाललेले असतील. आता लास्ट क्वेश्चन आहे पण आय एम पी क्वेश्चन आहे बघा. हा क्वेश्चन थर्ड आहे सेक पी एम अँड सेक पी एन आर कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. म्हणजे सर्कल काढायचं आहे सेंटरला सी नाव द्यायचं आहे. दोन कॉर्ड्स पण कॉन्ग्रंट काढायचे आहेत पण दोन्हीची सुरुवात पी पासून आहे म्हणजे दोन्ही कॉर्ड इंटरसेक्ट करणार आहेत पी पॉईंटमध्ये. शो दॅट द पी सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एन पी एम. तर पी सी हा आपल्याला अँगल एन पी एमचा बघा सेंटरला पी आहे बायसेक्टर दाखवायचं आहे. बघूत आपण फिगर कशी काढायची ते. सर्कल काढल. सर्कलमध्ये दोन्ही कॉर्ड्स हे सारख्या काढायच्यात पण इथं एम पी आणि एन बघा दोघांमध्ये पी नावलेलं आहे. पी एम इज कॉन्ग्रंट टू पी एन आहे. सेंटरला सी नाव द्यायचं आहे आणि पी सी बायसेक्टर दाखवायचं म्हणजे पी सी मला काढावा लागेल. ठीक आहे. अर्थात हे दोन जर अँगल मी कॉन्ग्रंट दाखवले तर पी सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एम पी एन असं होईल. गिवन काय तर सी इज द सेंटर ऑफ सर्कल. कॉर्ड पी एम इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड पी एन. टू प्रूव्ह असेल पी सी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एन पी एम. गिवन आहे. माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करा. सी इज द center of circle. Chord PM is congruent to chord PN. To prove काय करायचं आपल्याला PC is bisector of अँगल एन पी एम. सेंटरला पी आलेलं आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. थोडंसं कन्स्ट्रक्शन काय करणार आहेत आपण परपेंडिक्युलर करणार आहे. तिथून सी पासून काढते सी ए नाव देते. सी पासून दुसऱ्या कॉर्डवर काढते सी बी नाव देते आणि अर्थात लिहिणार मी ड्रॉ CA perpendicular to chord PM and CB perpendicular to chord
बघा सी बी कशावर परपेंडिक्युलर आहे, पी एन. प्रूफ. थोडंसं आपण समजून घेऊया सुरुवातीला. जर मला हा बायसेक्टर दाखवायचा असेल तर अर्थात हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवावं लागतील. CA-CT नुसार हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले की आपला टू प्रूफ निघून जाईल. पण आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी आपल्याजवळ दोन गोष्टी आहेत बघा. हे माहिती आपल्याला कॉमन सेक आहे आणि दुसरं माहिती आपल्याला ही इच 90चा अँगल आहे. पण थर्ड गोष्टच आपल्याजवळ नाही आहे. थर्ड नसेल तर आपल्याला गणित सॉल्व्ह करता येईल का? नाही. मग मी सुरुवात कुठून करेल की PM कॉड PM इज कॉन्ग्रंट टू कॉड PM. कॉड PM इज कॉन्ग्रंट टू कॉड PN. आणि इथून आपल्याला एक स्टेटमेंट मिळेल कॉन्ग्रंट. बघा कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर इक्वल डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर equidistant from congruent chords are equidistant from center of circle. आता बघा कॉन्ग्रंट कॉर्ड्स इथे आहेत म्हणजे इक्विडिस्टन्सचा उपयोग खाली करायचा आहे. डिस्टन्स कोणता असेल? CA इज कॉन्ग्रंट टू CB. इक्वेशन नंबर 1. जे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे त्याच्यात एक गोष्ट जी आपल्याजवळ नव्हती ती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आता आपण डायरेक्टली ट्रायंगलमध्ये जाऊ शकतो. इन ट्रायंगल. आता फिगर थोडीशी तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही कागदावर आधी फिगर काढून ठेवा म्हणजे त्याच्याकडे बघून तुम्हाला गणित लक्षात यायला चालेल. सेंटरला A नाव घ्यायचं आहे. PAC अँड ट्रायंगल करस्पॉन्डन्स करेक्ट यायला पाहिजे PBC. नंबर 1 काय माहिती आपल्याला याच्यामध्ये? सेक CA इज कॉन्ग्रंट टू सेक CB अँड रिझन काय असेल? फ्रॉम 1. कारण 1 मध्ये आपण दाखवलेले हे दोन कॉन्ग्रंट आहेत. नंबर 2 आहे सेक PC इज कॉन्ग्रंट टू सेक PC. इक्वेशन नंबर काय असेल? आणि ह्याला काय असेल? कॉमन सेक. थर्ड आहे सेंटरला A नाव घेऊ तर अँगल PAC इज कॉन्ग्रंट टू सेंटरला B अँगल PBC. आणि दोन्हींच्या ठिकाणी 90ची मार्क आहे त्याच्यामुळे इच 90 डिग्री. ज्या दोन ट्रायंगलमधल्या 3 गोष्टी झाल्या ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील PBC. कोणत्या टेस्टनुसार? बघा बरं. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस आणि एक साईड आलेली आहे. हायपोटेनियस आणि एक साईड म्हणजे हायपोटेनियस साईड टेस्ट. आणि जर आपल्याला पाहिजे ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले तर आपण घेणार कोणतं? CA-CT नुसार P अँगल म्हणजे सेंटरला P नाव घ्या. अँगल APC इज कॉन्ग्रंट टू सेंटरला P घ्या अँगल BPC करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि जर हे दोन्ही P अँगल छोटे छोटे कॉन्ग्रंट असतील तर ऑटोमॅटिक PC इज बायसेक्टर ऑफ अँगल NPM जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. थोडंसं अवघड गणित आहे पण सोपं आहे एकदम.